युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. अजित पवार जिवंत आहे. हो, धक्का बसला ना तुम्हाला? अजित पवार जिवंत आहे. अजित पवारला देवगिरी बंगल्यामध्ये दामून ठेवलं. धक्का बसला ना? ऐकून हा व्हिडिओ पूर्ण बघा. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होऊन राहिलेले आहे. कमेंट व्हायरल होऊन राहिलेला आहे की अजित पवार जिवंत असण्याचं एक व्हिडिओ व्हायरल होऊन राहिलेला आहे. हा व्हिडिओ बघा. हो. आणि अजित दादा लोक म्हणतात मेलाय. मेला काय? नाही मेला. नाही ना, जिवंत आहे. अरे बाबा, माझ्या अंगावर काटा आला बाबा. तुम्हाला सांगू, अजित दादा फोन केला शिरदराव येतो. हो. आणि अजित दादा लोक म्हणतात मेलाय. ते आजोबा म्हणून राहिले की अजित पवार जिवंत आहे. आणि शरद पवारचं बोलणं होतं. शरद पवारचं बोलणं होतं. फोन करत असतो शरद पवार. शरद पवारनं दामून ठेवलं. काय नेमकं खरं आहे की खोटं आहे? हा व्हिडिओ पूर्ण बघा. नवीन खुलासा होणार आहे. हा व्हिडिओ खरंच त्याच्या व्हिडिओमध्ये तथ्य आहे की नाही, का खोटा आहे? प्रचंड व्हिडिओ व्हायरल होऊन राहिला. सीआयडीने या व्हिडिओची चौकशी केली. खरं काय खोटं काय आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या. पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता. 28 जानेवारी 2026 ला अजित पवारचा घात होतो. घात विमानात, बारामतीच्या विमानतळावर घात होतो. पण असे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले सोशल मीडियावर. नेमकं कारण काय व्हिडिओ व्हायरल होण्याचं? अजित पवारचा खरंच घात झाला असेल का? की अजित पवार खरंच जिवंत आहे का? हे आजोबा सांगून राहिले. खरं आहे का? सोशल मीडिया निरनिराळे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिलेला आहे. अजित पवारचे जुने व्हिडिओ एडिटिंग करून, नवीन पद्धतीने एडिटिंग करून ते आता अपलोड करत आहे सोशल मीडियावर. आणि लोकांना काय दाखवत आहे की अजित पवार जिवंत आहे. अजित पवार जिवंत असण्याचा दावा करत आहे हे लोक. खरं की खोटं? मग मलाही सांगा. अजित पवार जिवंत आहे तर मग आले का नाही? कुठे असेल? देवगिरी बंगल्यावर दाबून ठेवलाय का त्यांना? का बाहेर देशात पाठवलं त्यांना? शरद पवारने पाठवलं का? सुनित्रा पवारने पाठवलं का? रोहित पवारने पाठवलं? कोण पाठवलं? कमेंट करून तुम्ही सांगा. का अजित पवार खरंच जिवंत आहे का? तुम्ही कमेंट करून सांगा. कारण तुमची कमेंट लय महत्वाची आहे माझ्यासाठी. अजित पवारचा घात होऊन सतत 3 महिने जवळपास होऊन राहिले. घात झाला की अपघात झाला का त्यांचा गेम केला का जिवंत आहे अजून सीआयडी सीबीआयना माहित नाही. आणि असे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले. सांगण्याचा उद्दिष्ट ह्याच आहे की हे जे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले हे खरे आहे की खोटे आहे? महत्वाचा खुलासा होत आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. जाणून घ्या पूर्ण व्हिडिओ. नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. हे जे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिलेलं आहे, खरं अजित पवार जिवंत असेल का? काय आहे याच्या मागचं कारण? काय आहे अजित पवार जिवंत असण्याचं कारण? काय आहे? हे जे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले हे जनतेला भ्रमित करण्याचं कारस्थान चालू आहे. जनतेला भ्रमित करत आहे असं वाटत नाही का तुम्हाला? अजित पवार हे जिवंत नाही. ते 28 जानेवारी 2026 ला त्यांचा बारामतीमध्ये त्यांचा विमान ब्लास्ट मध्ये घात झाला. हे पुऱ्या महाराष्ट्राला, पुऱ्या जनतेला, पुऱ्या भारतातल्या, पुऱ्या जगातल्या लोकांना माहित आहे. आणि दुःखाची बाब आहे. आणि असे लोक सोशल मीडिया व्हिडिओ व्हायरल करून राहिले. अजित दादा जिवंत असण्याचा हा प्रूफ दाखवत आहे. याची व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले. पण सीबीआय सीआयडीला अजूनही चौकशी करत असताना त्यांना अजून अजित पवार जिवंत असण्याचा काही ठोस सबूत मिळाला नाही, पुरावा मिळाला नाही. मग आपण कशावर म्हणायचं अजित पवार जिवंत आहे? आपण कशावर म्हणायचं अजित पवार जिवंत आहे? बरोबर नाही. हा जो व्हिडिओ आहे प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडिया एवढा व्हायरल होत आहे की सीबीआय सीआयडीने याची चौकशी केली. चौकशी केल्यावर हे माहित झालं की आजोबा एका गाडीमध्ये जात होते आणि एका क्रिएटरने त्यांना प्रश्न विचारला की आजोबा, बाबा अजित पवार ची डेट झाली का हो? काय वाटतं तुम्हाला? तर ते आजोबा आणि त्या आजीने प्रश्न केला. उत्तराचं ध्यान नव्हतं, काही नव्हतं. ऑन कॅमेरा समोर आजोबानं आजीनं प्रश्न केला आणि म्हटलं की अजित पवार मेले नाही, जिवंत आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला बेवकूफ बनण्याचं कारस्थान चालू आहे. शरद पवारनी अजित पवारला दामून ठेवलाय. अजित पवारचं बोलणं दररोज होते.
अजित पवारचं बोलणं दररोज होते अशा पद्धतीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तुम्ही. नेमकं बोलण्याचं व्हिडिओ मध्ये कारस्थान हेच आहे की अजित पवार जिवंत असल्याचा दावा करत आहे. हे व्हिडिओ, हे कमेंट, हे सोशल मीडियावर असे करत आहेत. तर ह्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे नाही का असं वाटत नाही का तुम्हाला? कारण महाराष्ट्रातल्या जनतेला भ्रमित करण्याचं कारस्थान रचत आहे असं वाटत नाही का तुम्हाला? महाराष्ट्रातल्या जनतेला भ्रमित करण्याचं कारस्थान वाटत नाही का? अजित पवार जिवंत नाही. अजित पवारची डेट झाली 28 जानेवारी 2026 ला, तरी अशी व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले. नेमकं व्हिडिओ व्हायरल होण्याचं कारस्थान काय आहे? एवढा प्रचंड व्हिडिओ व्हायरल आहे या सोशल मीडियावर, मी तुम्हाला सांगू शकत नाही. प्रचंड व्हिडिओ व्हायरल आहे, एवढा व्हायरल आहे की सांगू शकत नाही. अजित पवारचा घात झाला की नाही हे पण मालूम नाही, अपघात झाला की नाही हे मालूम नाही, पण हे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले सोशल मीडियावर. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होण्याचं कारण काय आहे? हे व्हिडिओ जुने असेल, पुराणे असेल, पण व्हिडिओ व्हायरल का होत आहे? नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. अजित पवार खरंच जिवंत आहे का? अजित पवारचा घात खरंच झाला का? अपघात झाला? कोणी केला असेल? काय केला असेल? कमेंट करून तुम्ही सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.